महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू झालाय आणि श्रावण म्हणलं की महादेवांची पूजा, श्रावणी सोमवार आणि अनेक पारंपरिक प्रथा आठवतात. त्यातलीच एक खास परंपरा म्हणजे शिवामूठ. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला वेगवेगळ्या धान्यांची एक मूठ अर्पण केली जाते. साधारणपणे पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ आणि तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस किंवा जव अर्पण केला जातो. पाचवा सोमवार असेल तर काही ठिकाणी सातू अर्पण करण्याची परंपरा आहे. पण या धान्यांची मूठच महादेवाला का आवडली जाते माहितीये का? या मागे एकच ठरली पौराणिक कथा किंवा एकच शास्त्र सांगतं असं नाही. ही महाराष्ट्रातील लोकपरंपरा आहे आणि तिच्या मागे धार्मिक श्रद्धेबरोबरच अन्नधान्य आणि निसर्गाबद्दल कृतज्ञतेचा भाव जोडला गेलाय. आपल्या घरात जे धान्य आहे त्यातील एक मूठ देवाला अर्पण करणं म्हणजे हे अन्न केवळ माझ्या कष्टामुळे नाही तर निसर्गाच्या कृपेमुळेही मिळालं आहे अशी भावना व्यक्त करणं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूठ, कारण इथे मोठं दान किंवा मोठा नैवेद्य अपेक्षित नाहीये. आपल्या घरातल्या धान्यातून फक्त एक मूठ अर्पण करायचे म्हणजे श्रद्धेसाठी मोठी संपत्ती नाही तर मनापासून केलेलं छोटंसं अर्पण महत्त्वाचं आहे. परंपरेनुसार शिवामूठ अर्पण करताना काही ठिकाणी धान्य नंतर गरजू व्यक्तीला देण्याची किंवा अन्नासाठी वापरण्याची पद्धत आढळते. त्यामुळे या प्रथेकडे फक्त पूजा म्हणून नाही तर अन्नाची किंमत आणि वाटून घेण्याची सवय यांची आठवण म्हणूनही पाहता येतं. आणि म्हणूनच शेकडो वर्षापासून चालत आलेली ही छोटीशी मूठ आजही श्रावणात अनेक घरांमध्ये महादेवाच्या चरणी पोहोचते. एक मूठ धान्य, पण त्यामागे श्रद्धा, कृतज्ञता आणि अन्नाबद्दलचा आदर हीच आहे महाराष्ट्राच्या श्रावणातील सुंदर परंपरा शिवामूठ. हर हर महादेव.